त्याच्यानंतर असणारा प्रॉब्लेम पहा. फॉलोइंग इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द हाईट ऑफ स्टुडंट्स इन ए क्लास ऑफ सेकंडरी स्कूल. हाईट इन सेंटीमीटर अँड नंबर ऑफ स्टुडंट्स. 130 ते 134 5, 135 ते 139 15, 140 ते 144 28, 145 ते 149 24, 150 ते 154 17, 155 ते 159 10 आणि 160 ते 164 1. असा प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे. आणि काही विचारलंय पहा, त्यांनी विचारलेलं आहे की क्लास मार्क ऑफ थर्ड क्लास, तिसऱ्या क्लासचा जो तिसरा क्लास असेल त्याच्या क्लास मार्क काढा असं विचारलंय. तिसरा क्लास पहा, 130 ते 134 हा पहिला क्लास आहे, 135 ते 139 हा दुसरा क्लास आहे, 140 ते 144 हा तिसरा क्लास आहे. आणि त्या तिसरा क्लासचा काय करायचं सांगितलं तुम्हाला, क्लास मार्क काढायचा. म्हणजे कोणता क्लास सिलेक्ट केला आपण, 140 ते 144, त्याचा क्लास मार्क काढायचा सांगितलं. मग क्लास मार्क कसा काढतो आपण, 140 आणि 144 ची बेरीज करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. म्हणजे काही 140 आणि 144 यांची बेरीज करायची, त्याला 2 ने डिवाइड करायचं. किती येते पाहू, 4 4 0 4, 4 4 8, 1 1 2, त्याला 2 ने डिवाइड करायचं. 2 1 2 8, 2 4, जे आन्सर आले 142. म्हणजे फाइंड द क्लास मार्क ऑफ थर्ड क्लासचा आन्सर किती आले, 142. पुढे काय विचारलं पहा, क्लास विड्थ ऑफ एनी क्लास. क्लास विड्थ ऑफ एनी क्लास, कोणत्याही क्लासची विड्थ सांगितलं. 130 ते 134, 135 ते 139, 140 ते 144, 145 ते 149, 150 ते 154, 155 ते 159 आणि 160 ते 164. हा प्रत्येक जो क्लास आहे तो इन्क्लुझिव्ह टाईपचा क्लास आहे. आणि इन्क्लुझिव्ह टाईपच्या क्लासेसमध्ये क्लास विड्थ कशी आहे, सारखी आहे. विचारले का 130 पासून 134 पर्यंत, 130, 131, 132, 133 आणि 134 म्हणजे क्लास विड्थ ऑफ एनी क्लास किती आहे पहा, 5 आणि 5. 130, 131, 132, 133 आणि 134. पुढे काय विचारलं, क्लास बाउंड्री ऑफ फिफ्थ क्लास. 5व्या क्लासची क्लास बाउंड्री विचारलेली आहे. 5वा क्लास कोणता पहा, हा आहे पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. म्हणजे 150 ते 154 हा क्लास आहे, त्याच्या क्लास बाउंड्री विचारली. म्हणजे आन्सर 150 ते कोणता क्लास आहे, 154. मग याच्या बाउंड्रीज कोणत्या आहे, ह्याच्या अगोदर अर्धा आणि 154 नंतर अर्धा. म्हणजे 150 पासून मधून अर्धा भाग करा, किती म्हणजे बाउंड्री कोणती आहे, 149.5 ही बाउंड्री. आणि 154 मध्ये अर्धा ऍड करा, काही 154.5. म्हणजे क्लास बाउंड्रीज कोणत्या आल्या पहा, 149.5 पासून 154.5 ह्या त्याच्या काय आलेल्या आहेत, क्लास बाउंड्रीज आलेल्या आहेत. पुढे काय विचारलं पहा, क्लास लिमिट ऑफ 6th क्लास. 6व्या जो क्लास आहे, 6वा क्लास, त्याचं क्लास लिमिट विचारले. तर 6वा क्लास कोणता आहे उद्या शोधून काढायचा. 6वा क्लास कोणता आहे पहा, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. म्हणजे क्लास लिमिट ऑफ 6th क्लास कोणती, 155 ते 159. ह्याचा आन्सर काय आले पहा, 155 ते 159. हे लोअर क्लास लिमिट, हे अप्पर क्लास लिमिट. 155 इज अ लोअर क्लास लिमिट and 159 is a upper class limit. पुढे काय विचारलं, नंबर ऑफ स्टुडंट्स whose height is less than 149 सेंटीमीटर, 149 सेंटीमीटर. 149 सेंटीमीटर पेक्षा कमी हाईट असलेले विद्यार्थी किती हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर काय करायचं पहा, 149 कुठं आलं इथं, आपण लेस दॅन फ्रिक्वेन्सी काढायची. इथून काय करायचं, सगळं मोजायचे. 5 आणि 15 20, 20 आणि 20 40 आणि 48, 48 आणि 24 किती उत्तर, 48 आणि 24 72. म्हणजे 72 स्टुडंट्स आहेत की त्यांची जी हाईट आहे, 72 स्टुडंट्स आहेत त्यांची हाईट किती आहे, 149 सेंटीमीटर पेक्षा कशी आहे, कमी आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आणि याच्यानंतर असलेला प्रॉब्लेम आपण काय करू पहा, ब्लॅकबोर्डवरती लिहू, म्हणजे आपल्याला तो प्रश्न आपल्याला सोडवता येईल. तो प्रॉब्लेम मी आता लगेचच लिहायला सुरुवात करतो. तर तो जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम असा आहे की
students according to marks scored in certain examination काय दिले मार्क्स 0 ते 19 किती विद्यार्थी आहेत नंबर ऑफ स्टुडंट्स 0 ते 19 मार्क्स असलेले किती विद्यार्थी दिले 8 20 ते 39 चे विद्यार्थी दिलेले आहेत 26 40 ते 59 मार्क्स दिलेले 24 विद्यार्थी आहेत 60 ते 79 मार्क्स मिळालेले 12 विद्यार्थी आहेत आणि 80 ते 99 मार्क्स मिळालेले 5 विद्यार्थी आहेत 0 ते 19 8 20 ते 39 26 40 ते 59 24 60 ते 79 12 80 ते 99 5 हा प्रॉब्लेम टेक्स्टबुक मध्ये 20 नंबरचा दिलेला आहे तो आपल्याला सोडवायला सांगितलेला आहे निराळे प्रकाशनचं पुस्तक आहे पुढे काय म्हणले की स्टेट द टाइप ऑफ क्लासिफिकेशन आणि पहिला प्रश्न काय विचारलाय स्टेट द टाइप ऑफ क्लासिफिकेशन हे क्लासिफिकेशन कोणतं आहे हे आपण या ठिकाणी विचारले दुसरं काय विचारले पहा की ऑब्टेन द क्लास बाउंड्री ऑफ थर्ड क्लास obtain class boundary of third class तिसऱ्या क्लासची क्लास बाउंड्री विचारली पुढे काय विचारलं क्लास विड्थ ऑफ फोर्थ क्लास फोर्थ क्लासची क्लास विड्थ विचारली आहे क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास त्याच्यानंतर विचारलेले हे 4 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत काय विचारले प्रॉब्लेम फॉलोइंग इज द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन ऑफ नंबर ऑफ स्टुडंट्स अकॉर्डिंग टू मार्क्स स्कोर्ड इन सर्टन एक्झामिनेशन एक परीक्षा झाली परीक्षेचे पेपर तपासले आणि त्या विद्यार्थ्यांना पडलेले मार्क्सचा स्कोर एका चार्ट मध्ये लिहिलेला आहे 0 मार्कापासून 19 मार्क असणारे 8 विद्यार्थी आहेत 20 मार्कापासून 26 मार्क्स मिळालेले 26 विद्यार्थी आहेत 40 मार्कापासून 59 मार्क्स मिळालेले 24 विद्यार्थी आहेत 60 मार्कापासून 79 मार्क्स मिळालेले 12 विद्यार्थी आहेत आणि 80 मार्कापासून 99 मार्क्स मिळालेले 5 विद्यार्थी आहेत पुढे काय विचारलं स्टेट द टाइप ऑफ क्लासिफिकेशन पहिलं तुम्हाला विचारलं की हे कोणत्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे 2 प्रकारचे क्लासिफिकेशन आहेत एक इन्क्लुझिव्ह टाइपचं क्लासिफिकेशन आणि दुसरं एक्सक्लुझिव्ह टाइपचं क्लासिफिकेशन कसं क्लास आहे 0 ते 19 20 ते 39 40 ते 59 60 ते 79 80 ते 90 म्हणजे हे नक्कीच इन्क्लुझिव्ह टाइपचं क्लासिफिकेशन आहे असं नसतं 0 ते 20 20 ते 40 40 ते 60 60 ते 80 असं असेल तर एक्सक्लुझिव्ह 0 ते 19 20 ते 39 40 ते 59 60 ते 79 80 ते 99 म्हणजे हे जे टाइप ऑफ क्लासिफिकेशन कोणतं झालं इन्क्लुझिव्ह म्हणजे दिस इज इन्क्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासिफिकेशन इन्क्लुझिव्ह टाइपचं क्लासिफिकेशन आहे पुढे काय विचारलंय पहा ऑब्टेन क्लास बाउंड्री ऑफ थर्ड क्लास तिसऱ्या क्लासची क्लास बाउंड्री विचारली तिसरा क्लास हा पहिला क्लास हा दुसरा क्लास हा तिसरा क्लास आणि या तिसऱ्या क्लासची क्लास बाउंड्री विचारली म्हणजे 40 ते 59 हा जो क्लास आहे त्याची क्लास बाउंड्री विचारली 40 च्या अगोदर अर्धा 59 नंतर अर्धा 40 च्या अर्धा किती अगोदर अर्धा 39.5 आणि हे किती अर्धा मिळवायचं 59.5 म्हणजे क्लास बाउंड्री थर्ड क्लासची कोणती झाली 39.5 पासून 59.5 पर्यंत ही त्याची क्लास बाउंड्री आहे क्लास विड्थ ऑफ फोर्थ क्लास चौथा जो क्लास आहे त्याची काय सांगितली क्लास विड्थ पहिला दुसरा तिसरा चौथा आणि ह्या चौथ्या क्लासची काय सांगितली क्लास विड्थ का आता 60 पासून 79 पर्यंत क्लास विड्थ किती झाली 20 झाली किती झाली 20 म्हणजे क्लास विड्थ ऑफ फोर्थ क्लास किती आला असेल 20 आहे पुढे काय विचारले क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास जो आहे त्याचा क्लास मार्क विचारला सेकंड क्लास कोणता हा पहिला क्लास आणि हा दुसरा क्लास
क्लास कोणता कन्सिडर केला 20 ते 39 विचारले काय क्लास मार्क काढा पण क्लास मार्क म्हणजे काय करायचं 20 आणि 39 ची बेरीज करायची त्याला काय करायचं दोन्ही डिवाइड करायचं म्हणजे आन्सर काय हे 20 आणि हे 39 यांची बेरीज करा त्याला दोन्ही डिवाइड करा म्हणजे उत्तर किती 20 0 आणि 9 3 2 किती 5 59 भागिले 2 4 भागिले 2 असेल तर किती 30 म्हणजे 29.5 म्हणजे आन्सर किती आले पहा क्लास मार्क सेकंड क्लास किती आला म्हणजे 2 गुणे 4 हे काय 2 गुणे 8 29.5 29.5 काय आला क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास अशा प्रकारे आपण 20वा नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवलेला आहे अजून एक छोटासा प्रॉब्लेम आपण सोडवू म्हणजे आपल्याला त्याचे कन्सेप्ट काय होते क्लिअर होते फक्त ब्लॅकबोर्डवरती लिहिण्यासाठी पुस्तकाचा वापर या ठिकाणी करतो त्या पुस्तकामधून आपण जो प्रॉब्लेम घेऊ कारण अगोदर ब्लॅकबोर्डवरती अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला लिहिता येत नाहीत म्हणून आपण या ठिकाणी काय करू पहा तो प्रॉब्लेम आपण या ठिकाणी लिहू काय आन्सर क्वेश्चन्स यूजिंग फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आन्सर हा प्रॉब्लेम 21वा नंबरचा टेक्स्ट बुक मधला प्रॉब्लेम ब्लॅकबोर्ड वरती लिहितोय आन्सर क्वेश्चन्स using the following frequency distribution of 100 companies profit इथं काय सांगते प्रॉफिट दिले तो लाखामध्ये ₹0 1 लाख पर्यंत प्रॉफिट आणि नंबर ऑफ कंपनीज तुला काय सांगितले नंबर ऑफ कंपनीज किती नंबर ऑफ कंपनीज सांगितले पहा 9 100 ते 200 किती दिले पहा 15 200 ते 300 किती दिले पहा 200 ते 300 18 300 ते 400 300 ते किती 400 किती दिले पहा 300 ते 400 21 400 ते 500 किती दिले पहा डॅश 500 ते किती 500 ते 600 किती दिले पहा 500 ते 600 14 आणि 600 ते 700 किती दिले पहा किती 5 विचारलंय काय पहा प्रश्न तुम्हाला काय विचारलाय पहा स्टेट टाइप ऑफ क्लासिफिकेशन क्वेश्चन स्टेट टाइप ऑफ क्लासिफिकेशन कोणता क्लास आहे बघा बरोबर लगेच उत्तर काढा स्टेट टाइप ऑफ क्लासिफिकेशन 0 ते 100 100 ते 200 200 ते 300 300 ते 400 400 ते 500 500 ते 700 700 ते 700 एक्सक्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासिफिकेशन आन्सर काय याचं एक्सक्लुझिव्ह टाइप ऑफ क्लासिफिकेशन डायरेक्ट पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी दिलं पहा दुसरा प्रश्न काय विचारला पहा फाइंड द मिसिंग फ्रिक्वेन्सी फाइंड द मिसिंग फ्रिक्वेन्सी किती कंपनी आहेत टोटल 100 कंपनी आहेत मग काय करायचं सगळ्यांची बेरीज करायची किती येते पाहिजे 9 5 14 14 8 22 22 23 4 27 27 5 किती झाले 32 3 3 1 4 4 6 1 7 7 1 किती झाले 8 म्हणजे 82 मग या ठिकाणी फाइंड द मिसिंग फ्रिक्वेन्सी कंपनी 100 टोटल कंपनी आहेत आणि आपली बेरीज आली 82 म्हणजे इथे किती असणार आहे 8 म्हणजे या ठिकाणी हे 9 9 5 14 14 8 22 22 1 23 23 4 27 27 5 32 2 3 3 आणि 1 4 4 आणि 6 6 आणि 1 7 7 आणि किती 8 झाले 82 मग आपल्याला या ठिकाणी किती येणार उत्तर 8 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे म्हणजे 8 कंपन्या आहेत फाइंड क्लास मार्क ऑफ 5th क्लास कोणता आहे म्हणजे या ठिकाणी 8 आहे 5th क्लास हा पहिला क्लास 0 ते 100 पहिला हा दुसरा हा तिसरा चौथा आणि पाचवा काय सांगितलंय फाइंड
हे 500 बेरीज करायची त्याला 2 मिनिट लागतील. 400 आणि 500 किती 900. 900 भागिले 2 तर किती 450. म्हणजे आन्सर किती आले 450. हे काय असेल त्याचा क्लास मार्क्स या ठिकाणी असणार आहे. फाइंड क्लास विड्थ ऑफ थर्ड क्लास. थर्ड क्लास कॉम्प्लेमेंटरी क्लास मध्ये सांगा 1 2 3. क्लास विड्थ 200 ते 300 विड्थ किती होईल 100 असेल. 200 पासून 300 पर्यंत क्लास विड्थ किती असेल 100. अशा प्रकारे आपण 3 प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवलेले आहेत. च्या पुढचे प्रॉब्लेम आपण नंतरच्या लेक्चरला आपण स्टडी करू. लेट अस स्टॉप हिअर.